नमस्कार, मी मनोज भोयर. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दिलखुलासमध्ये आज गप्पा मारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रभावी नेत्या आणि बारामतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे आपल्यासोबत आहेत. खूप खूप स्वागत आहे सुप्रियाताई आपलं. थँक्यू. बारामतीचा सगळा लोकसभा मतदारसंघ सोडून तुम्ही मार्केट यार्डमध्ये प्रचार केला, तिथल्या लोकांशी सुद्धा संवाद साधला. नेमकं कारण काय, कसा वाटला अनुभव? मी दरवर्षीच येते, माझ्यासाठी काही नवीन आहे. मार्केट यार्डचे लोक आमचेच घरातलेच लोक आहेत आणि मार्केट यार्डला वर्षातून 2-3 वेळा माझं जाणं होतच होतं. शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठा मुद्दा आहे. भाजपनं काय केलं ते तुम्ही सांगालच, पण मुळात त्या लोकांशी बोलल्यानंतर तिथली अवस्था, सगळा जो माल आहे शेतीतनं, त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं की अजून त्यांची स्थिती किमान शहरामध्ये या भागामध्ये कशी आहे? शेतकऱ्यांचा असा इन आयसोलेशन बघतात आणि माझ्यासाठी काही नवीन विषय नाही हा. मी 24/7 माझा मतदारसंघ आणि दिल्लीला पार्लमेंट चालू असताना असते, त्याच्यामुळे आज जे प्रश्न तुम्ही बघताय माझ्यासाठी काही नवीन नाही. याच्यातूनच मी लहानाची मोठी झालेली आहे आणि त्याच्यामुळे आज महागाई सारखा जो प्रश्न शहरात होतो आणि ग्रामीण भागाला हमी भाव मिळत नाही, याच्यात एक मोठी तफावत आहे. आणि तुम्ही ग्रामीण भागात कुठेही गेला तर शेतकऱ्यांची प्रचंड अडचण आहे आणि नाराजी आहे, कारण का त्यांना हमी भाव मिळत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं कायम शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या मुद्द्यावरती एक मोठा आवाज संसदेमध्ये असेल, महाराष्ट्रात असेल, उठवला, पण भाजपचं आपलं एक उत्तर आहे त्यावर ठरलेलं. दुर्दैव आहे की असंवेदनशील सरकार आहे. शेतकरी असतील, कामगार असतील, बेरोजगारी असेल, महिला सुरक्षितता असेल, असे अतिशय गंभीर प्रश्न, आव्हानं देशासमोर आली आहेत आणि हे प्रश्न ह्या सरकारमध्ये वाढलेले आहेत. शिवाय दुर्दैव आहे की अतिशय असंवेदनशील सरकार. कायम आता तुमची एक टॅगलाईन तयार झाली, लाज कशी वाटत नाही, आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्या प्रचार यंत्रणेमध्ये त्यांच्या जाहिराती मोठ्या कल्पक असतात. मागच्या वेळेही तेच झालं. ही नेमकी जी टॅगलाईन आहे याचा असर कसा होतोय लोकांवरती? अर्थातच आज सर्वसामान्य ही फक्त टॅगलाईन नाही, आमच्यासाठी आमच्या भावना आहेत त्या. हे दुर्दैव आहे की महाराष्ट्राचा ज्याला सार्थ अभिमान मला आहे आणि देशामध्ये आज महाराष्ट्रातल्या ज्या गोष्टी होत आहेत, ज्या चुकीच्या गोष्टी होत आहेत, त्याच्यामुळे फक्त एका संघटनेचं असं नाही, पण महाराष्ट्राचं नाव देश पातळीवर खराब होतंय आणि त्याच्यामुळे इन्व्हेस्टमेंट्स असतील, रोजगार असतील, अशी फार मोठी आव्हानं या राज्याच्या समोर उभी आहेत. त्यामुळे दुर्दैव आहे की हे सरकार सिरियस नाहीये आणि सर्वसामान्य जनतेवर हे अन्याय सातत्याने यांच्या चुकीच्या धोरणांमुळे करतंय. ज्या ठिकाणी तुमचा बालेकिल्ला भंडारा गोंदियामध्ये, तिथे पहिली सभा झाली, दुसरी वर्ध्याला झाली आणि आता उस्मानाबाद. नरेंद्र मोदी सातत्यानं शरद पवारांच्या परिवारावरती हल्ला करतायत. असं कधी पाहायला मिळालेलं नाही यापूर्वी. महाराष्ट्र हा सुसंस्कृत राज्य आहे, इथले राजकारणीही सुसंस्कृतच आढळलेले आहेत, कारण का आमच्यावर सगळ्यांवरच कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे संस्कार झालेले. त्याच्यामुळे आम्ही कधीच महाराष्ट्रात कोणाच्या कुटुंबावर वार नाही केले. हे दुर्दैव आहे की या इलेक्शनमध्ये कुठलेच मुद्दे नसल्यामुळे आता कौटुंबिक लोकांवर वार करण्याशिवाय दुसऱ्याकडे त्यांच्याकडे काही शस्त्रच राहिले नाही. याच्यातच त्यांचं अपयश दिसतंय आणि दुर्दैव आहे की राजकारण इतक्या खालच्या पातळीवरती नेत. आपण पाहिलं की मोदी जी आणि शरद पवार यांची एक मैत्री होती आणि वेगवेगळ्या मंचावरून त्यांनी ती सांगितले की कशा पद्धतीने त्यांचे राजकीय गुरु. आज महाराष्ट्राच्या जनतेला एक वेगळं चित्र आपल्याला दिसत आहे आणि ते थोडंसं तुम्ही म्हणता की क्लेशदायक आहे. अशाच पद्धतीनं प्रचार सुरू राहिला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वेगळी रणनीती असू शकते. आम्ही पातळी सोडून कधीच बोलणार नाही. हे आमच्यावर झालेले संस्कार आहेत आणि संस्कार कोणी तुमच्याकडून घेऊन जाऊ शकत नाही. आणि राजकारण हे विचारांमधलं अंतर असतं. आमची लढाई त्यांच्याशी वैयक्तिक का असू शकते? वैयक्तिक नाहीच आहे. आमची लढाई त्यांच्या विचारांची आणि धोरणांची आहे. म्हणजे नोटबंदी हा चुकीचाच निर्णय होता. जीएसटी ज्या रीतीने त्यांनी इम्प्लिमेंट केलं, जीएसटीला आमचा विरोध नाही, पण ज्या रीतीने इम्प्लिमेंट केलं ते हमी भाव हे शेतकऱ्याला देत नाही, ह्याचा आमची नैतिक लढाई आहे, वैयक्तिक लढाई नाहीये. आणि त्यांनी किती पातळी सोडली तरी आम्ही पातळी सोडणार नाही, कारण का आमच्यावर मराठी आणि मध्यमवर्गीय मराठी सुसंस्कृत संस्कार आमच्यावर कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे झाले. त्यामुळे मी तरी कधीच पातळी सोडून कुणावरच भाषण करणार नाही कधीच. पवारसाहेब असं म्हणाले की राष्ट्रीय स्तरावरती शरद पवारांनी ज्या देशातल्या वेगवेगळ्या विरोधी पक्षांची मूठ बांधली त्याच्यामुळे मोदी अस्वस्थ झाले असते. शक्य आहे, असू शकतं तसं, कारण का असं काय घडलंय
की वैयक्तिक ठिकाणी दुसरी काहीच ना, धोरणात्मक तुम्ही केलेली 5 वर्षातली कामं ह्याच्यावर एक ते शब्द काढत नाही, एक शब्द नाही. म्हणजे 5 वर्षापूर्वी विकासाच्या नावावर ज्या व्यक्तींनी मतं घेतली लोकांकडून, ती व्यक्ती आज फक्त वैयक्तिक द्वेष करते. हे किती दुर्दैव आहे या देशाचं. म्हणजे आपण बघितलं की मोदींच्या पहिल्या वर्धा येथील सभेमध्ये, पूर्वीच्या सभेमध्ये विकासाचा मुद्दा असायचा आणि यावेळेला हिंदू आतंक, दहशतवाद या मुद्द्याला सारखं सारखं ते फोकस करत होते. हे दुर्दैव आहे की विकासाचा विषय सोडून जो गरजेचा आहे, महत्वाचा आहे, तो सोडून नको त्या विषयांमध्ये आज वैयक्तिक टीका करून माननीय प्रधानमंत्री जे बोलतायत हे खरंच दुर्दैवी आहे. राहुल गांधीची नुकतीच तुमची पुण्यामध्ये भेट झाली, त्यांचा तरुणांशी संवाद झाला. पवार कुटुंबियातले तरुण नेते सगळे त्यांना भेटले. एक कसा अनुभव होता? कारण पार्थ पवार सुद्धा तिथे होते, रोहित पवार होते, आपण होता, आपली तर कायमच भेट होत असते दिल्लीमध्ये. नाही, ते आमच्या जिल्ह्यात आले होते आणि अर्थातच त्यांच्या संघटनेचा आम्हाला पाठिंबा आहे, त्याचे आभार मानण्यासाठी. आणि पुण्याला आम्ही पूर्ण ताकदीने, पुणे शहरात राष्ट्रवादी त्यांना मदत करेल हे चर्चा करण्यासाठी त्यांना भेटलो. त्याचबरोबर त्या भेटीमध्ये दुष्काळाची महाराष्ट्रात किती गंभीर परिस्थिती आहे तुम्ही बघताय, पाण्याची असेल, दुष्काळाची असेल, सुशिक्षित बेरोजगारीची असेल, अशा आव्हानांवर अतिशय चांगली चर्चा झाली. आणि त्यातून आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांचा जो मॅनिफेस्टो आहे, तो खरंच काँग्रेस पार्टीचा अतिशय उत्तम मॅनिफेस्टो त्यांनी केलाय, त्याची अतिशय चांगली चर्चा झाली. त्यामुळे फार चांगली चर्चा. आणि मुलं कोणी किंवा चेतन तुपे माझे संघटनेतले पुण्याचे अध्यक्ष, प्रदीप दादा गारटकर आमचे ग्रामीणचे अध्यक्ष, हे त्यांना कधी भेटले नव्हते, पण आम्ही संघटनेच्या वतीने सगळे भेटले. मोदीजी म्हणाले की काँग्रेस का ये घोषणा पत्र ढकोसला पत्र महज. आता उगाच भाषणात काही बोललं, तुम्ही किती नावं ठेवली, ते चांगलं आहे ते चांगलंच असतं. काँग्रेसच्या मॅनिफेस्टोला सुप्रियाताई, त्यातले जे महत्वाचे मुद्दे आहे त्याची कुठे ना कुठे भीती भाजपला वाटते, असं चित्र निर्माण झालं. अर्थातच, कारण त्या मॅनिफेस्टो मध्ये खरंच जर भारत हा पुढे ठेवून, देश हा पुढे ठेवून तुम्ही जर बघितला, अतिशय उत्तम मॅनिफेस्टो आहे. आणि मुळात तुम्ही जीएसटीचा जो उल्लेख केला, त्या जीएसटी त्यांना रद्द करायची नाहीयेत, पण त्याच्यामध्ये सुधारणा करायची असं तुमचं म्हणणं जसं आहे तसंच ते काँग्रेसचं सुद्धा म्हणणं आहे. त्याच्यामध्ये बदलाव व्हायला पाहिजे, ते बदलायला पाहिजे. आज देशामध्ये जी परिस्थिती आहे, तुमच्यासारख्या सगळ्या युवा महिला नेत्या ज्या आहेत, म्हणजे मी उर्मिला मातोंडकर यांचा इंटरव्ह्यू केला, प्रिया दत्तचा केला, त्या अस्वस्थ आहेत. देशामध्ये जे वातावरण दिसतंय ते दुहीचं वातावरण पसरवलेलं आहे असं भाजपचं त्यांचं म्हणणं आहे. तुमचं काय मत? दुर्दैव आहे की अनेक वेळा आम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे, आमची नैतिक किंवा विचारांची लढाई असते, वैयक्तिक किंवा समाजांमध्ये आता जो तेढ निर्माण करायचा प्रयत्न हे सरकार करते, असं वातावरण खरंच या देशात कधी नव्हतं. आमची महागाईवर लढाई असायची, महिला सबलीकरण, महिलांवर अन्याय नाही, सबलीकरण, की महिलांना जास्ती ताकद दिली पाहिजे, समानता आली पाहिजे, शिक्षण असेल, आरोग्य असेल, बेरोजगारी असेल, अशावर चर्चा असायच्या. या इलेक्शन मध्ये वैयक्तिक सोडून दुसरं काही होतच नाही. किती दुर्दैवी आहे. आणि कुणालाही अस्वस्थ वाटणारच आहे ना, कारण काही देशाचं इलेक्शन आहे, कुठल्या कुटुंबाचं इलेक्शन नाहीये. तुम्ही वुमन एम्पॉवरमेंट, महिला सबलीकरण आणि त्याच्या संदर्भामध्ये तुमचं महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या मंचावरती काम पण सुरू आहे. एक वेगळी फौज तुम्ही उभारली आहे तरुण मुला मुलींची. त्यात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये अनेक कार्यक्रम होत असतील. याचा परिणाम तुम्हाला गेल्या काही काळामध्ये कसा दिसला महाराष्ट्रात फिरत असताना? महाराष्ट्र एक पुरोगामी विचाराचं राज्य आहे. त्याच्यात मुलांकडून मला रोज इतकं नवीन शिकायला मिळतं. आणि त्याच्यामुळे जेव्हा आम्ही कार्यक्रम राबवतो, म्हणजे राष्ट्रवादी युवती काँग्रेसची जेव्हा आम्ही स्थापना केली आणि त्याच्यानंतर फार नवीन पिढी पक्षाशी जोडली गेली, एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, युवती काँग्रेस झाल्यावर एक गोष्ट सातत्याने माझ्या लक्षात आली की आपण बलात्कार झाल्यावर आवाज उठवतो किंवा काय होतं, बेसिक आपल्यासाठी ती छोटी गोष्ट वाटते, पण एखाद्या मुलीला एखाद्या मुलांनी छेड काढली तर ती शाळेत जायला 10 वेळा किंवा कॉलेजमध्ये जायला 10 वेळा विचार करते. त्यामुळे तुम्हाला असं वाटेल अरे छेडच तर काढली नाही, त्या मुलीसाठी फार मोठा टर्निंग पॉइंट असतो. त्यामुळे असे जे विषय आहेत जे आपल्याला छोटे वाटतात पण त्या मुलीच्या आयुष्यातले अतिशय गंभीर प्रश्न असतात, त्याच्यामुळे ती शाळा सोडते, किती मोठं नुकसान त्या मुलीचं होतं, किंवा कॉलेज सोडते. त्यामुळे असे सगळे जे महत्वाचे मुद्दे हे सातत्याने या मुलींकडून आले. आणि छेडछाड मुक्त महाराष्ट्र असावा तो कार्यक्रम आम्ही माननीय कैलासवासी RR पाटलांना आग्रह धरला आणि त्यांनी पोलीस यंत्रणा लावून तो कार्यक्रम सुरू केला. आणि माझे बंधू राजेश टोपे त्यांनाही विनंती केली की तुम्ही कॉलेजेसमध्ये हे करा,
की छेड काढणं ही काही कौतुकाची बरोबर. गोष्ट नाहीये. त्यामुळे अशी अतिशय संवेदन विषय जे आहेत ते त्यात सातत्याने त्याच्यातून बाहेर आले. तुम्ही खूप चांगला शब्द वापरला, छेडछाड मुक्त महाराष्ट्र करायला पाहिजे. पण काही लोक, काही पक्ष हे मुक्त झालं पाहिजे, ते मुक्त झालं पाहिजे असं म्हणतायत. म्हणजे गरज नेमकी कशाची आहे? अर्थातच मी तुम्हाला म्हणलं की लोकप्रतिनिधी कसा असावा, तो संवेदनशील असावा. बरोबर. आणि हे सरकार फक्त विरोधकांना संपवायची भाषा करतं, पण जे मूलभूत प्रश्न आहेत, जे सामाजिक प्रश्न आहेत, त्याच्यात हातच घालत नाही. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतरही सुप्रिया सुळे यांच्यासोबत दिलखुलास गप्पा अशा सुरू राहतील. कुठे जाऊ नका, पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सुप्रियाताई, 40 गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बारामतीमध्ये आहे आणि कांचन कुल भाजपच्या उमेदवार तुमच्या विरोधात असलेल्या तोच मुद्दा घेऊन पुढे जात आहेत. नेमकं वास्तव काय आहे? वास्तव तसं नाहीये. जिओग्राफिकली जर तुम्ही त्या भागाचा अभ्यास केला तर त्या गावाची जिओग्राफिकल परिस्थिती ही वेगळी आहे. इथे 2-3 वर्ष पाऊसच पडलेला नाही. तुम्ही स्वतः जाऊन आढावा घ्या, जलसंधारणाची किती कामं तिथे झालेली आहेत. मी चॅलेंज करते कुणालाही की किती कामं तिची झाली आहेत हे सगळ्यांनी जाऊन बघावं. कांचन कुलचं आव्हान तुमच्या समोर मोठं आहे असं तुम्हाला वाटतं? मी सगळ्याच प्रत्येक आयुष्यातल्या परीक्षा फार सिरियसली घेते आणि सगळी आव्हानं मोठीच आहेत. तुम्ही कॅम्पेन वरती खूप भर दिलेला आहे यावेळेला, पूर्वी दिलेला आहे पण यावेळी. मी माझा डेटा बघा तुम्ही, 24/7 मी माझ्या लोकसभा मतदारसंघात असते. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जे मार्जिन आहे मताधिक्य ते घटत चाललेलं आहे. तुम्ही 3 लाखांनी जिंकला, नंतर 69,000 जिंकला. यावेळेला सुप्रियाताईंचं मताधिक्य मी मताधिक्यात अडकत नाही, कारण या गोष्टी महत्वाच्या नसतात. लोकांची सेवा, आपल्या मतदारसंघात होणारं काम हे जास्ती महत्वाचं असतं. मी या देशामध्ये डेटा दाखवतो की मी मेरिट मध्ये देशात पास झाले पार्लमेंटमध्ये. तुम्ही माझा सगळा पार्लमेंटरी परफॉर्मन्स बघू शकता. आणि आता माझ्या मतदारसंघात ज्या ज्या केंद्राच्या स्कीम्स आहेत तुम्ही इंडिपेंडेंटली चेक करा. कुठलंही सरकार असते त्याची उत्तम अंमलबजावणी ही माझ्या लोकसभा. याबद्दल अजिबात दुमत नाही की सुप्रियाताई यांची संसदेमधली उपस्थिती, त्यांनी दिलेला वेळ, प्रश्न समजून घेतले आणि जे मुद्दे तुम्ही उपस्थित घेतले त्याचं कौतुक होते. तो सर्वे आलाय. अरविंद सावंत असतील, शिवसेनेचे वेगवेगळ्या पक्षाचे लोक. पण सुप्रियाताई यांचा वावर जो आहे तो ग्रामीण महाराष्ट्रातनं बारामतीपासून थेट दिल्लीपर्यंत. हे जे काही तुम्ही शरद पवारांसारखं करताय किंवा त्यांना फॉलो करतात याचंही कौतुक होतं. जे राष्ट्रीय स्तरावरचं सुप्रियाताईंचं जे नेटवर्किंग आहे वेगवेगळ्या पक्षातल्या युवा नेत्यांशी ते तुम्ही कसं करता, त्याचा राजकारणासाठी कसा फायदा? मला वाटतं हाच मुद्दा जो सुरुवातीला आपण, माझी वैयक्तिक कुणाशीच लढाई नाही, या जगातच नाहीये. कशी वैयक्तिक असायचा संबंधच काय, ही नैतिकतेची. आणि जेव्हा नैतिकतेची चर्चा तुम्ही ओपन माइंड ठेवून करता, आम्हालाही शिकायला मिळतं ना. आपले मतभेद, तुम्हाला एखादा रंग आवडतो, मला दुसरा आवडतो, याचा अर्थ तुम्ही माझे शत्रू होऊ शकत नाही ना. ते तुमचं मत आहे. आणि यालाच तर डेमोक्रेसी म्हणतात. तुम्ही तुमचं म्हणणं तुम्ही ऐकून घ्यावं, आमचं म्हणणं आम्ही मांडावं. धनगराच्या मुद्द्यावरती तुम्ही म्हणाला की 250 कॅबिनेटमध्ये बैठका झाल्या कॅबिनेटच्या, पण धनगराच्या मुद्द्यावरती एक शब्दही कोणी तिथे उच्चारला नाही. हे दुर्दैव आहे की पहिल्यांदा आमच्याच बारामती येऊन आमच्या घराच्या समोर आज जे माननीय मुख्यमंत्री त्यांनी भाष्य केलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ. आणि दुर्दैव आहे की 250 कॅबिनेट झालेले आहेत, अजून आरक्षणाचा पण आलेला नाहीये. आणि मी संसदेत हा प्रश्न दरवर्षी संसदेत मांडलेला आहे की धनगर आरक्षणाचं काय. आणि याच्यावर जेव्हा मी प्रश्न मांडला तेव्हा भारत सरकारचं ऑफिशियल उत्तर पार्लमेंटच्या फ्लोअरवर आहे. तुम्ही रेकॉर्ड चेक करू शकता. यांच्यासारख्या मी काल्पनिक आरोप किंवा गोष्टी करत नाही, मी वास्तवतेच जगते. तर तेव्हा उत्तर सरकारचं आलंय की महाराष्ट्र सरकारचा कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. हे भारत सरकारचं उत्तर ऑफिशियली आहे. आणि टीचा अहवाल सुद्धा आला होता, पण तरी सरकार त्याच्या पुढे गेलं नाही. त्याचा उल्लेखच सरकारने कुठेच केला. तुम्ही जी बांधणी केली वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांशी, त्याचा पुढच्या राजकीय आयुष्यात काही फायदा व्हावा म्हणून की वेगवेगळ्या लोकांशी संवाद करून एक आपलं समृद्धतेकडे आपण वाटचाल करतो? असं नाही. मला असं वाटतं आमचा जे काम आहे हे लोकांच्या बरोबरच काम आहे. जितकी नाती आपण जोडू तितके चर्चा किंवा प्रत्येकाकडून शिकायला मिळतं. आता आपण म्हणूनच मी म्हणतो की तरुण राजकीय नेतृत्व काँग्रेसलाही लाभलेलं आहे. राहुल गांधी
देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी प्रचार सभा घेतात, वायनाडमधनं लोकसभा निवडणूक लढतायत. मला थोडंसं सांगा की राहुल गांधीच्या नेतृत्वाबद्दल तुम्हाला काय वाटतं? आता मी अनेक वर्ष संसदेत बघते. इज अ व्हेरी गुड लिस्नर. ते खूप आपण काही विषयावर चर्चा असली तर फार शांतपणे ऐकून घेतात, फार चर्चा करतात. त्यांचं वाचनही खूप आहे. ज्या आक्रमक पद्धतीने भाषण केली त्याच्यामुळे मोदी अस्वस्थ झाल्याचं वाटतं आपल्याला. क्लिअरली ज्या सभेचं इलेक्शन आहे, लोकसभा म्हणजे देशाचा निर्णय, म्हणजे पुढचे आरोग्य असेल, शिक्षण असेल, बेरोजगारी असतील, पुढचे इन्व्हेस्टमेंट कसे येतील याच्यावर व्यापक चर्चा झाली. राज ठाकरे यांचं गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कवर झालेलं भाषण तुम्ही ऐकलं? ज्या पद्धतीने त्यांनी प्रचार तंत्र अवलंबलं, सभातंत्र त्यांनी स्वीकारलं, त्यामध्ये आपण पाहिलं की मुद्रास्फीती, डिजिटल इंडिया आणि नोटबंदी या 3 मुद्द्यांना घेऊन त्यांनी जी आकडेवारी आणि उदाहरणं दिली, तशा पद्धतीचा प्रचार हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होत नाही. पण राज ठाकरे मात्र जोरदार मोदी आणि शहाच्या विरोधात बोलतात. जयंत पाटलांची भाषणं बघा. गेले 1 वर्ष जयंत पाटील हेच पॅटर्न बघताय. तुमच्या तिथल्या लोक, आमच्या जिथे जिथे हल्ला बोलच्या सभा झाल्या ना, तिथे तुम्ही प्लीज व्हेरीफाय करा. हेच करतोय. नोटबंदीच्या विरोधात नवीन नोटा छापण्यासाठी 28,000 कोटी रुपये खर्च झाले. 4 लाख कोटी रुपयाचा एनपीए मुद्राचा. हा सरकारी डेटा आहे, माझा काल्पनिक नाही. मी त्याच्यासारखे काल्पनिक जगात नाही, पण मी वास्तवात राहते. त्यामुळे दुर्दैव आहे की जे मुद्दे काल राज ठाकरेंनी मांडले, हे गेले वर्ष 1.5 वर्ष हल्लाबोलच्या प्रचारात असेल, संसदेतला डेटा काढा, आम्ही सातत्याने बोलत आलोय, सातत्याने. पण बारामतीवरून राज ठाकरे यांची स्क्रिप्ट येते आणि तसेच ते बोलतात, असा सातत्यानं आरोप होत आहे. म्हणजे तो आरोप थांबत नाहीये. कालच्या भाषणावरती पण आहेत गुढीपाडव्याच्या. दुर्दैव आहे की महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री असे आरोप करतात. त्याच्याऐवजी त्यांनी त्यांचे जे आमदार मुली उचलून त्याची भाषण करतात त्यांना आवर घातला असता, किंवा पुण्यामध्ये ज्या लोकांना ऐकता येत नाही, बोलता येत नाही, अशा लोकांवर जो हल्ला त्यांच्या सरकारने केला ह्याच्याबद्दल बोलले असते तर जास्त योग्य वाटलं असतं मला. म्हणून मी म्हणते हे असंवेदनशील सरकार आहे. त्यांना फक्त सत्तेचं प्रेम आहे. सर्वसामान्य माणसाची सेवा करण्यात त्यांना काही रस नाही. पण राज ठाकरे यांनी जो निर्णय घेतला मोदी शहांच्या विरोधात बोलण्याचा, अशी चर्चा झाल्यानंतर हा निर्णय त्यांनी घेतला असावा. त्याचं म्हणणं आहे वाईट काय. 2014 आपण पाहिलं की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं बरेच नेते आणि कार्यकर्ते भाजपमध्ये गेले. 2019 मध्ये सुद्धा हे सत्र थांबत नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले तरुण नेते रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपमध्ये गेले. काँग्रेसमध्ये तसंच झालं. रणजित मोहिते पाटील का गेले याचं उत्तर तुम्ही त्यांनाच विचारायला पाहिजे. कारण का मला बऱ्याच लोकांचे SMS आले की ताई आमच्यावर असाच अन्याय करा. त्यांच्या वडिलांना पक्षाने उपमुख्यमंत्री पद केलं, यांना खासदारकी, आमदारकी, मंत्रीपद. म्हणजे जेव्हा जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत होता तेव्हा दादांचा मान सन्मान हा केलेला आहे. आणि माझ्या मनात आजही विजय दादांबद्दल फक्त आदर, प्रेम, मान आणि सन्मान आहे. 2009 मला तेव्हा तुम्ही लोकसभेत गेला आणि ती राज्यसभा त्यांना रणजितसिंह मोहिते पाटीलांना आणि परिषदेत सुद्धा होते. पण या राजकीय मंडळीचा फायदा हा भाजप शिवसेनेला होतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावरती नुकसान करतच. मला नाही तसं काय वाटत. मला असं वाटतं की जे सत्य आहे, सत्याशी ठाम राहणं अवघड असतं. असत्याचा मार्ग तेवढा पुरता योग्य वाटतो पण तो जास्त काळ टिकत. पण पक्षामध्ये काही चुका झाल्या नेतृत्वामध्ये, त्याच्यामुळे ही परिस्थिती उद्भवली. पक्षाची काय चूक झाली मी चॅलेंज करते. तुम्ही त्यांना विचारा, मला विचारा. राहुल कुल सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच होते, नंतर ते राजपमध्ये गेले. राहुल कुल का गेले ह्याचंही उत्तर तुम्ही त्यांनाच विचारा. क्षीरसागर बीडचे मोठे नेते आहेत, मंत्री होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, त्यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीमध्ये भेट घेतली. तेजत अण्णांबद्दल माझ्या मनात नेहमीच आदर आणि सन्मान राहील. आता ते राजकीय काय निर्णय घेतात हा त्यांचा निर्णय असेल. पण त्यांनी तोप सुद्धा धनंजय मुंडेवरती डागलेली आहे की त्यांनी गुंडशाही सुरू केली. धनंजय मुंडे यांनी, पंकजा मुंडेच्या संदर्भात धनंजय मुंडे असं म्हणतात की यांनी गुंडशाही सुरू केली. हे बीडच्या राजकारणामध्ये जे काही चाललंय महाराष्ट्रात, राजकारणाचा अभ्यास माझा फारसा नाही, त्याच्यामुळे ह्याच्यावर वक्तव्य करणं मी योग्य ठरणार. तुमच्या प्रचाराला राज ठाकरे येणार आहेत? माझ्या प्रचाराला असं काही ठरलेलं नाही. कारण 5-6 सभा ज्या घेणार आहेत महाराष्ट्रामध्ये, तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे जाणार आहात येत्या काळात? कारण ही निवडणूक नाही हो, आता एक जसे फॉर्म आताच ते सगळ्यांनी भरलेत, त्यामुळे आता एक अजून 15 दिवस आहेत सगळ्यांच्या प्रचाराला. काय सांगाल, पारची राजकीय वाटचाल ही सकारात्मक होईल लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीकोन होईल? आणि अर्थातच यावेळेस तो निवडून आल्यानंतर मी माझा 10 वर्षाचा अनुभव आणि तो नवीन, त्याच्यामुळे एकत्रपणे मी तिथे असल्यामुळे
अर्थातच त्याला जे काय संसदेत सेटल व्हायला शिकण्यासाठी आम्ही दोघंच एकाच संसदेत. पण तुमची सुरुवात फार वेगळी झाली. पवार साहेबांना तुमचं नेतृत्व रुजवायचं होतं पक्षात किंवा समाजात. त्यांनी वेगवेगळ्या स्तरातनं तुम्हाला ते घेऊन गेलेत. बचत गट असतील, महिलांचं असेल, तरुणांचं असेल, आणि त्यानंतर तुम्ही थेट निवडणुकीत आला. पण तसं पार्कच्या बाबतीत झालं नाही म्हणून सर्वांना आश्चर्य वाटलं की ही पवारांची लाईन नाही. या पद्धतीनं पवार कधीही आपल्या तरुण नेतृत्वाला घरातला मैदानात उतरवत नाही. हा एक चॉईस होता आणि हा चॉईस पवार साहेबांचा किंवा दादाचा नव्हता. ही कार्यकर्त्यांची इच्छा होती आणि सातत्याने मावळला आम्ही इलेक्शन, आम्हाला अपयश आलेलं आहे आणि यावेळेस कार्यकर्त्यांचाच आग्रह होता की तुम्ही पार्थला संधी द्या आणि म्हणून हा पक्षाने घेतलेला निर्णय, हा कौटुंबिक निर्णय. फडणवीसांच्या राजकारणाबद्दल एकंदरीत त्यांनी जो स्टँड घेतलाय निवडणुकीमध्ये, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? माझी लढाई त्यांच्याशी ही वैयक्तिक नसून वैचारिक आहे. जेव्हा त्यांच्या मतदार, त्यांच्या आमदार, त्यांचा एक पक्षातला आमदार जेव्हा म्हणला की कुणाची मुलगी असू द्या उचलून तुमच्यासाठी आणू, माझी एवढीच माफक अपेक्षा होती की महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री हे राज्याचे गृहमंत्री आहेत. त्यांनी आमच्या लेखींसाठी, कारण का महाराष्ट्राची प्रत्येक लेख ही मुख्यमंत्र्यांची लेख आहे. तुम्ही देशाचे, राज्याचे मायबाप सरकार आहात, तर एक तरी शब्द त्यांनी काढायला नको का गृहमंत्री म्हणून आमच्या लेखींसाठी? त्यांच्या पण आमच्या लेखी का त्यांच्या लेखी नाहीत का? तुम्ही महाराष्ट्राचे मायबाप सरकार आहात. जेव्हा पुण्यात त्या कर्णबधिरांवर हल्ला झाला, तुम्ही गृहमंत्री आहात, एक तरी तुम्ही स्टेटमेंट करावं की पोलिसांकडून ही चूक झाली, मी दिलगिरी व्यक्त करतो, माझी सॉरी म्हणायची अपेक्षा नाही, पण एक त्यांच्या पोलिसांकडून चूक झाली एवढी तरी माफक कबुली करावी. माझी अजिबात वैयक्तिक माझा काही संबंधच नाही. माझं धोरणात्मक आहे. जेव्हा एखाद्या महिलेवर अन्याय होतो, कर्णबधिरांवर लाठीचार्ज होतो, एखादी त्यांच्याकडून किंवा त्यांच्या संघटनेतून, आता तुम्ही बघताय की अनेक वेळा बँकात नोटबंदी झाली तेव्हा काय महिलांची बँकातले काही लोक वाटले. अशा वेळीस माननीय मुख्यमंत्र्यांनी मायबाप सरकार म्हणून सर्वसामान्य जनतेच्या बाजूने उभं राहायला पाहिजे, एवढीच माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे.